गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण सब्जेक्ट नसणारी सेंटेन्स कशी बनवायची ते बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल बघा, विचारून सांगते किंवा कळवते, भेटून सांगते किंवा कळवते, काम पूर्ण झाल्यावर सांगते किंवा कळवते, वाचून सांगतो किंवा कळवतो. अशा प्रकारची सेंटेन्स तुम्ही खूपदा ऐकली असणार आणि बनवायचा सुद्धा तुम्ही प्रयत्न केलेले असणार. गाईज आजचा टॉपिक थोडा डिफरंट आहे, छोटासाच आहे पण खूप इम्पॉर्टंट आहेत. आता गाईज ही जी सेंटेन्स आहे ती सेंटेन्स तुम्हाला कशी बनवायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता इथे जी सेंटेन्स लिहिली आहे ही सेंटेन्स तुम्ही एकदा लक्ष देऊन वाचा. तुम्हाला लक्षात येईल की विचारून सांगते, भेटून सांगते किंवा काम पूर्ण झाल्यावर सांगते. ही जी सेंटेन्स आहे याच्यामध्ये बघा तुम्ही विचारून सांगते, कोण विचारणार आहे किंवा कोणाला विचारणार आहे काहीही कन्फर्म नाहीये. भेटून सांगते, कुणाला भेटणार आहे किंवा कोण भेटणार आहे. काम पूर्ण झाल्यावर सांगते, कोण काम पूर्ण करणार आहे किंवा कोणाला काम पूर्ण झाल्यावर सांगायचं आहे. याच्यामध्ये असं कसलंही कन्फर्म केलेलं नाहीये. आता हीच सेंटेन्स कशी बनवायची आपण बघणार आहोत. इथे एक लक्ष द्या, ज्यावेळेस गाईज इथे तुम्हाला एक माहिती पाहिजे सब्जेक्ट म्हणजे काय. आपण इथे सब्जेक्ट नसणारी सेंटेन्स बघणार आहोत, पण नेमका सब्जेक्ट म्हणजे तरी काय. सब्जेक्ट म्हणजे मराठीमध्ये आपण याला कर्ता म्हणतो आणि आपल्या सेंटेन्समध्ये जे कर्ता असतो तो जनरली काय असतो, आय, वी, यू, दे, ही, सी, इट किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल किंवा वस्तूचं नाव असेल. हे काय असतात, आपले सब्जेक्ट असतात. नेमकं सब्जेक्ट म्हणजेच कर्ता म्हणजे काय, एखादी ऍक्शन करणारा किंवा एखादं काम करणारा किंवा आपण ज्याच्याबद्दल बोलत आहोत किंवा एखाद्याबद्दल बोललं जात आहे तो आपला काय असतो, सब्जेक्ट म्हणजेच काय असतो, कर्ता असतो. आता इथे एक एक्झाम्पल देते तुम्हाला मी. तो खेळतो. हे सेंटेन्स तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बनवता, ही प्लेज. आपण इथे ही का घेतलं, कारण तो आहे आपला हा सब्जेक्ट, तो काय करत आहे, खेळत आहे. म्हणून आपण सब्जेक्ट काय करत आहे, खेळत आहे म्हणजे काहीतरी काम पूर्ण करत आहे. म्हणून आपण काय घेतलं, ही प्लेज. आला सब्जेक्ट ही. त्याच्यानंतर बघा, तो शिक्षक आहे. आता इथे बघा, तो तर इथे सब्जेक्ट आहे, पण तुम्ही म्हणाल की इथं कोणतं काम होत आहे, तर इथं कोणतंही काम होत नाही. पण ही इज अ टीचर म्हणजे सब्जेक्ट बद्दल इथं काय करत आहे, बोललं जात आहे. म्हणजे दोन्ही प्रकारे सब्जेक्ट असू शकतो, एक तर काम करणारा किंवा ज्याच्याबद्दल आपण बोललं जात आहे तो आपला सब्जेक्ट. आता मला वाटतं इथं तुमचं सब्जेक्ट हा क्लिअर झालेला आहे, बरोबर. आता इथे बघा, आता ही जी सेंटेन्स आहे विदाऊट सब्जेक्टची सेंटेन्स कशी बनवायची ते बघा. ही सेंटेन्स बनवताना तुम्हाला इथं पहिल्यांदा लिहायचं आहे सब्जेक्ट. आता तुम्ही म्हणाल, मॅम तुम्हीच तर म्हणताय की विदाऊट सब्जेक्टची सेंटेन्स आहेत आणि तुम्हीच इथे आम्हाला सांगताय की पहिल्यांदा सब्जेक्ट लिहायचा आहे. ही सेंटेन्स तुम्ही नीट वाचा, तुमच्या लक्षात येईल. इथं विचारून सांगते. आता इथे बघा, विचारून सांगते, इथं कोणताही सब्जेक्ट नाहीये, पण इथे जनरली इथे सब्जेक्ट हा हिडन आहे. म्हणजे आय हा इथं सगळीकडे सब्जेक्ट काय आहे, आय आहे आणि तो काय आहे, हिडन आहे. आपण मराठीमध्ये अशी सेंटेन्स बिना सब्जेक्टची सेंटेन्स आपण इझिली बोलतो, पण इंग्लिशमध्ये अशी सेंटेन्स बोलताना आपल्याला सब्जेक्ट लिहिणं गरजेचं असतो. आणि जसं की मराठीमध्ये सब्जेक्ट जरी नसेल तरी तो सब्जेक्ट हिडन असतो आणि तो आपल्याला इंग्लिशची सेंटेन्स बनवताना लिहायचा असतो. आणि या सगळ्या सेंटेन्समध्ये आय हा हिडन सब्जेक्ट आहे. आता एकदा ही सगळी सेंटेन्स नीट वाचा आणि तुम्ही मला सांगा, ही सेंटेन्स कुण्या टेन्सची आहेत. जनरली सगळ्यांचा आन्सर येईल की प्रेझेंट टेन्सची सेंटेन्स आहेत, पण हे रॉंग आहे. हे फ्युचर टेन्सची सेंटेन्स आहेत. विचारून सांगते याचा नेमका अर्थ काय होतो की पहिले तुम्ही विचारणार आहात आणि नंतर सांगणार आहात. म्हणजे पहिली विचारायची क्रिया पूर्ण होईल आणि नंतर सांगण्याची क्रिया पूर्ण होईल. म्हणजे हे जे सेंटेन्स आहे प्रेझेंट टेन्सचं नसून हे आहे फ्युचर टेन्सचं सेंटेन्स. म्हणजे फ्युचर बद्दल इथे बोललं जात आहे. सिंपल फ्युचर टेन्सची सेंटेन्स आहेत. म्हणून सब्जेक्ट लिहिल्यानंतर तुम्हाला इथे लिहायचं आहे विल, बरोबर. आता ही सगळी सेंटेन्स वाचल्यानंतर तुम्हाला इथे दोन सब्जेक्ट दिसतील. विचारून सांगते, भेटून सांगते, काम पूर्ण करून सांगते किंवा काम पूर्ण झाल्यावर सांगते किंवा वाचून सांगते. सगळ्यामध्ये बघा पहिल्यांदा एक वर्ब आहे.
दोन वर्ब आहेत ह्या सेंटेन्समध्ये. पहिलं वर्ब आहे विचारणे. पहिलं वर्ब काय आहे? विचारणे. आणि या सगळ्या विचारणे, भेटणे आणि काम पूर्ण करणे किंवा वाचणे हे पहिलं वर्ब आहे. आणि सेकंड वर्ब काय आहे बघा? सेकंड वर्ब सांगणे किंवा कळवणे हे सेकंड वर्ब आहे, जे की सगळ्यामध्ये कॉमन आहे. या कॉमन वर्ब साठी तुम्हाला काय घ्यायचं आहे? लेट घ्यायचं आहे. लेट घ्यायचा आहे. जनरली इथे तुम्ही टेल पण घेऊ शकता, पण आपण ऍडव्हान्स इंग्लिश शिकत आहोत म्हणून मी इथे लेट घेत आहे. लेट घेतल्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे यू. आता यू का लिहायचा आहे? जनरली इथे यू सुद्धा काय आहे? हा काय आहे? हिडन आहे. कारण तुम्ही विचार करून सांगते, म्हणजे तुम्ही कोणाला तरी विचार करून तुम्ही सांगणार आहात आणि पुढचं ज्यावेळेस कन्फर्म नसतं की कोण आहे म्हणजे कोणाला तुम्ही सांगणार आहात, त्यावेळेस तिथे हिडन तिथे काय तुम्हाला जनरली यू लिहायचं असतं. म्हणून आपण इथे घेतलं यू. आणि यूच्या नंतर घ्यायचं आहे नो घ्यायचा आहे तुम्हाला इथे. क्लिअर झालं? प्लस याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? आफ्टर लिहायचं आहे. आणि आफ्टरच्या नंतर जो आपला पहिला वर्ब आहे त्याचं तुम्हाला ING फॉर्म लिहायचा आहे. आय थिंक सगळं क्लिअर झालेलं आहे. सेंटेन्स बनवून बघूया, म्हणजे तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल. म्हणजे काय लिहायचं आहे आपल्याला? सब्जेक्ट प्लस विल प्लस लेट यू नो. लेट का घेतलं? यू का घेतलं? नो का घेतलं? हे तुमच्या लक्षात आलं. प्लस काय घ्यायचं आहे? आफ्टर प्लस ING फॉर्म घ्यायचा आहे. चला मग आपण सेंटेन्स बनवूया. वाचून सांगते. सिंपल, जसं की मी सांगितलं हिडन आपला सब्जेक्ट आहे आय, म्हणून आय लिहिलं. त्याच्यानंतर लिहायचं आहे विल. विल का लिहिलं हे सुद्धा मी सांगितलं आहे. त्याच्यानंतर सांगते हे जे वर्ब आहे याचं ऍडव्हान्स मध्ये लेट घेतलं आपण. त्याच्यानंतर कोणाला तरी तुम्ही सांगणार आहात जे की हिडन आहे, त्याच्यामुळे तिथे सुद्धा आपण यू लिहिलं. आणि जनरली लेट घेतल्यानंतर आपण लेट सेंटेन्स घेत आहे म्हणून तिथे नो घेणं आपल्याला गरजेचं आहे, म्हणून आपण इथे नो घेतलं. त्याच्यानंतर बघा आफ्टर लिहिलं. आफ्टरच्या नंतर तुम्हाला पहिलं जे वर्ब आहे वाचणे, या वर्बचं तुम्हाला काय करायचं आहे? ING फॉर्म घ्यायचा आहे. म्हणून काय घेतलं आपण? रीडिंग घेतलं. सेंटेन्स काय झालं? आय विल लेट यू नो आफ्टर रीडिंग. आय विल लेट यू नो आफ्टर रीडिंग. आय होप सर तुम्हाला क्लिअर होत आहे. नेक्स्ट, त्याला विचारून सांगते. आता इथे त्यांनी सांगितलं आहे की त्याला विचारून सांगते. तुम्हीच सांगणार आहात. इथे सुद्धा सब्जेक्ट आपला हिडन काय आहे? आय आहे. म्हणून आय विल लेट यू नो आफ्टर आस्किंग हिम. आय विल लेट यू नो आफ्टर आस्किंग हिम. आस्किंग घेतलं आणि इथे त्याला म्हटलं आहे म्हणून आपण इथे काय घेतलं आहे? हिम घेतलं आहे. क्लिअर? नेक्स्ट, त्याला बोलून सांगते किंवा त्याला बोलून कळवते. त्याला बोलून सांगते किंवा त्याला बोलून कळवते. सिम्पली आय विल लेट यू नो आफ्टर टॉकिंग टू हिम. आय विल लेट यू नो आफ्टर टॉकिंग टू हिम. आता तुम्ही म्हणाल इथे आस्किंग हिम घेतलं पहिल्या सेंटेन्समध्ये आणि दुसऱ्या सेंटेन्समध्ये टॉकिंग टू हिम घेतलं, असं का बरं? इथे बघा, ज्यावेळेस तुम्ही आस्क लिहिता, आस्कच्या पुढे जो काही सब्जेक्ट जे काही येतं त्याला जोडण्यासाठी टू ची गरज पडत नाही आस्किंग मध्ये. पण टॉकिंग मध्ये काय आहे? टॉकला टू ची गरज लागते, म्हणून आपण इथे टॉक घेतला आहे. सिम्पली तुम्हाला मी एक रूल सांगितलेला आहे. जनरली ज्यावेळेस तुम्ही ह्याचे खूप सारे सेंटेन्स बनवताल तुमच्या लक्षात येऊन जाईल. विचार करून सांगते किंवा कळवते. आय विल लेट यू नो आफ्टर थिंकिंग. आय विल लेट यू नो आफ्टर थिंकिंग. परत येऊन सांगते किंवा वापस येऊन सांगते किंवा कळवते. आय विल लेट यू नो आफ्टर कमिंग बॅक. आय विल लेट यू नो आफ्टर कमिंग बॅक. कमिंग का घेत आहे तुमच्या लक्षात येत असेल. चेक करून सांगते. आय विल लेट यू नो आफ्टर चेकिंग. आय विल लेट यू नो आफ्टर चेकिंग. गाईज, कधी कधी हीच सेंटेन्स थोड्या वेगळ्या प्रकारे सुद्धा असू शकतात. फॉर एक्झाम्पल, बोलून झाल्यावर सांगते म्हणजे सिम्पली तेच आहे की पहिले तुम्ही बोलणार आहात आणि मग सांगणार आहात. ती सुद्धा सेंटेन्स तुम्हाला अशीच बनवायची आहेत. आय विल लेट यू नो आफ्टर टॉकिंग. आय विल लेट यू नो आफ्टर टॉकिंग. पेमेंट मिळाल्यावर सांगते किंवा पेमेंट मिळाल्यावर कळवते. आय विल लेट यू नो आफ्टर रिसिव्हिंग द पेमेंट. आय विल लेट यू नो आफ्टर रिसिव्हिंग द पेमेंट.
काम पूर्ण झाल्यावर सांगते किंवा कळवते. आय विल लेट यू नो आफ्टर कंप्लीटिंग द वर्क. आय विल लेट यू नो आफ्टर कंप्लीटिंग द वर्क. वेळ निश्चित झाल्यावर कळवेन किंवा वेळ निश्चित झाल्यावर सांगेन. आय विल लेट यू नो आफ्टर कन्फर्मिंग द टाइम. आय विल लेट यू नो आफ्टर कन्फर्मिंग द टाइम. आय होप गाईज तुम्हाला आता अशा प्रकारची सेंटेन्स थोडी बदलून जरी आली किंवा तशी जरी आली तरी तुम्ही आता बनवू शकणार आहात आणि डेली यूजमध्ये याचा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे यूज सुद्धा करू शकणार आहात. गाईज तुमच्यासाठी मी एक सेंटेन्स देत आहे, तुम्ही ते बनवून मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याला भेटल्यावर सांगते किंवा त्याला भेटून सांगते किंवा त्याला भेटून कळवते. आय होप तुम्ही हे सेंटेन्स सगळेजण बनवून सांगणार आहात आणि हा व्हिडिओ तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजला सुद्धा आहे. गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.